काय सुरजा पोरींच्या नादाला लावून 10 रुपयाला सा हा काय जरा तरी काय आणि सुम्या मारदा तू सोबत होता तू तरी सांगायचीस नाही का तर काय लुटलायच पाकते या नादाला लागून पुढं कुणी 10 रुपयाची नाही पहिला सांगवली मी ना माझ्याकडे कुणी थांबाय नाही तुमचं तुम्ही वेगळं आमचं आम्ही वेगळं काय बे होय की नाही रिपीट नाही भाऊ मर्दा तुम्हाला एवढं सांगितलं काय लुटलाय रे तसं तू पण लुटलास काय मजा थांबा मी तोडतो टिसनी जरा वेळ पडतील खाली उतरली असली तर कालची कालचं काल झालंय ग आजपासून अरे हो हो मारू काय हे सुम्या जा रे लवकर सुम्या कावळ्यासारखा उडून पडशील खाली जा की चल तेजाला धरतोय तेजा डिप्रेशन मध्ये उडी मारायचा खाली सुम्या धर आधर की पडेल हे नको तेजाला ढकलू नकोस हे गप्पे आधी लुटला दवाखान्यात पैसे घालाय नको का सुम्या पडेल भेटेल हात चिरून घातलास की रे एवढं खोल आहे रे द्याल नाही शिवर आलतो एकदा पण त्याच्यावर किती दिवस झालं तू काय वाजायलंय रे सुम्या भावाले काय काय बोललो काय काल एवढं तर बोला नाही तिला पण एवढं बोललास की हार्ट नक्की झालाय जास्त तिला त्या भावा एवढा धंगा नाही घालाय पाहिजे होता तुला सांगतो का दारू पाजू नको कशाला पाजतेस काय माहिती हे ते कालचं काय मला माहित नाही तू दुःखात होतास म्हणून मी तुला आपले दिले दारू दुःखात होतं म्हणलं 20 दिला असतंस तर 20 कसं भावाला 20 कसं देणार सुरजा तुला त्या सशीचं प्रेम पाहिजे का तुला तुझं जुनं प्रेम पाहिजे हे तुझं भावा ठरव कारण आपण तिला हुडकायचे ह्याच्यावरून पण तू घे पण भावाला का सुम्या त्यांनी ह्याच्या पुढे नाही मारायला पाहिजे होतं त्याला अरे तुम्ही नशेत होता सा मग तुला का अडवाय समजत नाही मध्ये मध्ये लागा नको तो येतेस आणि अडवाय याला काय होते तुला आडवाय आल्यावर तू माझ्या अंगावर येलतास सांगायला लागला मला आणि तेजा खोया डोसक्याचं मला कालचं काय आठवत नाही मग बघ बाबा तूच ठरव काय करायचं ते पण भावा ती नेहा पण चांगले आणि पहिली वाली पण भेटायला पाहिजे भाऊ म्हणजे तुला असं काय करायचं आहे माहितीये काय ती पण पाहिजे आणि ही पण पाहिजे दोघांसोबत म्हणून खेळ करायचा आहे तुला खेळ नाही करायचं पण तिला पोरासमोर कोणी फिरायला लावलेलं मनानं उतरल्या भाऊ त्याच्याला माहिती आहे कसं वाटतं ती भावा ती मुंबईची पोरगी आहे ती पोरांवर फिरत्या ना आणि कोणावर फिरेल आपल्या गावाकडच्या मुलांना चालते काही असं कसं वाटतंय ती तिला कळायला पाहिजे आपण सांगून का उपयोग आहे तू अजून तिच्यावर प्रेम करा नाहीस तिचं पण तुझ्यावर नाही आहे फक्त तुमच्या नजरेत नजर आहे ती तुला कळून झाली तुमच्या लढतरी काय सफाई नाही का आज सोमवार चांगला दिवस आहे महादेवाच्या पाया पडून येऊया जरा अक्कल आली तर आली तुम्हाला आता बघ याला आली तर नाही त्याला आली तर दोघांनी काय लुटला या त्याला पाक तिने भिकारीच बनवला अभ्या तू मध्ये मध्ये बोलत जाऊ नका तुझा माझा काय संबंध अरे मग चांगला वाग की जरा पैसे ठेवायला चांगलंच वागतोय ए मर्दानो काय चालू तुम्ही का भांडायला बोललोच नसतं तुला चला महादेवाच्या तू पण माझा मित्र आहे तू पण भावाचा मित्र आहे कशाला भांडायला लागलाय चला चल रे सूरज उठ चला जरा दिली अक्कल तर आली तुम्हाला कल जो इधर वो लड़के थे ना बहुत बुरे हैं यार इतने बुरे नहीं है यारो इधर के लड़के बहुत बुरे हैं तुझे उनकी आदत अभी तक पता नहीं जब पता चलेगी ना तुझे भी पसंद आएगी मैं उधर से इधर किस लिए आया था तू इधर घूमने आया है फिर घूमने आया था ऐसा क्या हुआ है मेरे साथ बहुत बुरे हुआ इतने बुरे नहीं है बहुत बुरा हुआ मेरे साथ इधर उसको थोड़ा जेलस फील हुआ होगा इसके लिए उसने ऐसा किया होगा तेरे साथ वो छोड़ तू इधर कितने दिन है अभी 10-15 दिन रहूँगा इतना ही बस तुझे पता है तू आने से ना मेरे लाइफ में बहुत प्रॉब्लम्स आया तेरे को समझ में नहीं आता क्या मैं जाऊँ क्या इधर से ऐसा नहीं रे मैं वैसे नहीं बात कर रही हूँ हमारी कहानी शुरू होने से अब पहले ही खत्म हुई कौन सी कहानी तेरी हर कहानी मेरे को पता है तेरी हर कहानी में ना मैं बीच बीच में आता रहूँगा ऐसे क्यों बात कर रहा है मुझे वो चाहिए मुझे कुछ पता नहीं मेरा क्या मैं इधर क्या झक मारने आया हूँ तू क्या पागल है क्या जरा हाँ क्या चल रहा है तेरा जब से आया तब से बोल रहा है मैं इधर क्यों आया इधर तू क्या उसके प्यार में पागल हो गई है क्या अरे वो बोल रही हूँ नहीं मैं तू क्या बोल रहा है आया तब से बात कर रहा है मेरे को मैं इधर क्यों झक मारने आया क्या ऐसे क्या वैसे क्या है क्या किधर आया हूँ मला काही सांगू नको हे सगळं मला आधीच सांगते फिर मैं किस लिए आया हूँ तुम्हारा और उसका ना कुछ होने दूंगा मैं जब तक इधर हूँ ना तुम्हारा और उसका कुछ होने भी नहीं दूंगा अब ना मैं तुम्हारे बीच में पक्का हूँगा तुम्हारा और उसका कुछ होने भी नहीं दूंगा अभी ना मैं तुझसे बात ही नहीं करूँगा अबे हळू उतर ना पायरी सगळं खाली जाशील आम्हाला पण उतरायचं बाळा नाही सुम्या पायऱ्या दे
अरे नाही की जा की जा जा की तू मला उभ्या वाटते भ्या नाही वाटत जा मर्दानं मला घालवताना वर घालवताय होय पहिल्यांदा सम्या चल ना भावा चल की चल पुढे चल चल पुढे ए दादा आलो बघ ए तेजा येऊ काय ये ए भ्या वाटले मार उडी ए के जा पकडता ये तिच्या खोयाकडे वागू नको मार उडी अरे खोळायच का शहाणे रे बाबा पडलो म्हणजे अरे काय मारता तोंड पाडून बसलायसा दोघ जण तसं काय कोण मेल्यासारखं तर हसा की तुला माहिती तुला आहे पहिली भावा. वाली पाहिजे ना विषय संपला भाऊ बोला करायचं तर करायचं शोधाही दिला आपण जाऊ दे काय सुम्या भावा तो ससा गेला खड्ड्यात आपण जुनीला हुडक्या तुझ्या चल मला पण तेच पाहिजे होते ते ससा वहिनी नको आपल्याला मरजा ससा गेला खड्ड्यात आणि आपण जुनीवालीच्या फुड्यात काय विषय सापा बिपा देवाला नेताना फुलं नेऊ घ्या आपण चल काढ की. काढ लवकर आता तिकडच सॉरी यार, सॉरी, गलती हुई यार मेरे से। तुमने मेरे को मारा ना। अरे गुस्से गुस्से में हो गया यार, मेरे को नहीं होश रहा मेरे पर। ती वरची काढायची आहेत आपल्याला जास्त आहे वरची अरे आब्या आब्या खांदी की मला निघलो अडकला सुम्या अडकला निघलं हा बस की शिक लागलाय ना त्याला हे काय घाण वरड्यान झालं मला असं दिसन देवाला जायचंय ना इधर सूर्य ही तुला दोन तेजेस तुला आहे का हाय हाय आब्या, तुला माहित ए नव्हतं गुच्छ बनवलाय चेष्टा का मला काढ चप्पल जय हो लोटांगण गाण तेजा तू फुलं आपण मस्त आता ए वरती पण अरे घ्या वरती ठेवायची असते की हे तर निम्मी ठेवू वरती निम्मी मरदा जरा थांब कसं तुला तुझं प्रेम भेटायचं काय माहिती बाबा नेहा काय झालं? काय नाही झालं, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं झालं. कसं झालं? सॅम सॅम तू बोल, जा 2 मिनटं. अभी मैं जा रहा हूँ लेकिन तेरी जिंदगी से कभी भी नहीं जाऊंगा. मी मागच्या आणि सुरच्याकडे 2-2 बायका येणार एवढा का विषय सुरजी आता 2-2 पोरी घेऊन फिरते बघ आणि आपण नुसतं असं फिरायचं भावा काय म्हणताय? सुम्या सांग की हा, ये की रे, ये. जायचंय का नाही भावा, जाऊया, चला. थांब ना. आता काय सुरच्याकडे येणार 2-2 वहिन्या आपल्या माझ्या वहिन्या 2-2 येणार हो काय ए घर माहितीये का तिथं माहिती आहे ते की कशाला तिकडून काय गरज होती उगाच आणलं कसल्या पायऱ्या अवतार होती काय झालं तेजातला तिचं घर माहिती आहे माहिती की तिचं घर कुठं आहे मधल्या गल्लीत आहे तिचं घर. ते आपण लहानपणी खेळायचं तिथं ना हा तिथंच तिचं नाव काय रे तिच्या साक्षी नाव आहे तिचं. तुला कसं रे तिचं नाव माहित लहानपणाची मैत्रीण आहे माझी. हा लहानपणाची मैत्रीण एवढं कोण ठेवत नाही बाळा लक्षात तू लगेच ठेवलायस की साक्षी ते आणि ते कडला बसायची बाळाशी एका होय? बाळाच्या मग म्हणलं कुछ तर झोल आहे भावा भावात काहीतरी होतं म्हणत तसं तिच्या होय? हा तू कडलं असणार कुठं बसायचं एवढं काय साईडला बसायचं त्यांच्या असं कडला
काळ लागले त्याच्या काहीतरी जेवण करेल आणि तू बस तसाच नाही नाही ते आमचा काय एवढा विषय आंधळा पेढा नव्हता खातोय, हा? तेव्हा समजत नव्हतं रे प्रेम बिम काय आंधळा पण पेढा बाबा खातोय. गावाय पाहिजे गावलं का त्याच्या गावणार की चला उडकाय जाऊया चला चला इथं बसून काय माहिती नाही काय याची आणि गाडी बिडी ऐक ना मला बिरू आवडतो काय मला भेटायचं आहे तुला बिरू आवडतं सुकन्याचा भाव पागल आहेस का त्याच्या नादाला लागू नको तो पोरगा नाही चांगला ते काय मला माहित नाही त्याने मला भेटायला बोलवले तू जाणारच त्याला भेटायला तेच विचारायला तुला आलोय ना कुठेतरी मार खाशील गेल्यावरती जाऊ नकोस त्याने भेटायची जागा ठरवल्या आणि तू कधी कोणाचा मार खात नाही म्हणून तुम्हाला आवडतं होय ते नसू म्या तेजानं मागच्या टायमाला प्रपोज केलं तर माहिती आहे कसं आई काय बाबा तुझी आबरूला काय पोरगीला प्रपोज करायचं नाही ते नव मुंबईला सोडून गेली ना बाबा तिला डायरेक्ट तुझ्या आईला बोलव म्हणाय टाकून आलो करायला लागला शिव मारता त्याच्या मुला तिला सोडून गेल्या तुला इसकाडलेली केस हा? असं काय तेजाला पण लगा धोका भेटलाय बोंबा बोंब ढोका डायरेक्ट ढोका ते नव मला एक कळलं ना भावा तिचा डोळा एक ह्या साईडला आणि एक डोळा त्या साईडला असं कसं काय तिलाच माहित बाबा पण काय विषय काय तू झाला मुंबईला तिला घेऊन गेलता थांब रे तू मुंबईला तिला घेऊन गेलता नाही नाही भावा आपलं तुटा नाही. लागलंय सुरजा बघ की काहीतरी तेव्हा विषय काढ नंतर तुटू देते थांब जरा तुझं त्याच्या त्या विषयी भावा- बोलू नकोस तू. विषय काय झाला तुटतंय. तू अजून बरी सांगाय नाही भावाला आणि मला असं अरे याचा विषय काय सांगतो की तुला मी यानं का नेलती तिला मुंबईला याला तिनं का? विषय तुझा काय झाला सांग काय मी तिच्या डोळ्याचं ऑपरेशन करायसाठी तिनं तुला मुंबईला नेलता आणि किडनॅप तुला- ऐकल्यात का बघ हा. हे बाबा दाव की भाऊ दाव अरे हाय ते, हाय ते. हे लावून असं नाही. ए, हंड्रेड- दावत नाही म्हणलं का त्याविषयी अरे हाय तर हे. हंड्रेडवेअर कुठली घातली बोंबलो नकोस माणसं येतील अरे अरे थांब की हंड्रेडवेअर कुठली घातली विकी लक्ष अरे आईच्या गावात त्याच्या काही लक्ष लागायची साबण संतूर नावाने गोरे व्हा. भाऊ पोरगी नादात वाट लागली सगळी कुणाला तर भाऊ मारायला लागतोय सोम्या मी तर म्हणते ते कोणाला मारायला माहिती बिर्याला मारायला बिर्याला मी म्हणते त्या मुंबईकराला माराय भाऊ ते नेहाच्या लय जवळ जवळ जात बिर्याला मारूया रे जिथं मी जाईल का नाही तिथं मरता मध्ये त्याचा मध्ये आपला मध्ये काय संबंध येते नाही बाळा ते आपले काय संबंध नाही ते नवीन मुंबईचा वर्ग आलाय ना त्याला भाऊ करूया त्याला तर मारलायस की त्याला आधी. मारलाय सुट्ट्या दिवशी पहिला तरी पण आणि बिरूला मारूया आणि मग त्याला मारूया हा असं काहीतरी करूया तू त्याचं पण त्या मयुरी सोबत काहीतरी आहे ना हो? ती रे त्या घावल्यान ती हा, त्याला ती वय- बाबा पुरगी सोबत दिसलं पुरगी पुढे मारायचं म्हणते मी डोळून मारायचं. एकटा मारायला नाही हा डोळून मारायचं आता इसकडून गाड्या पाक सशी समोर माराय तिला सश्या नाही रे ती मैरी सश्याच्या संग नसते काय ती हा मैरी समोर वय मारूया की भावा डोक्याला फिरवले लागा त्यानं आता मला कोणाला एक तर कळत मारल्याशिवाय नाही. बसायला नाही आम्ही जिथं जाईल तिथं मध्ये मध्ये का असतो काय माहिती बाबा तर त्याच्या भावा तुझं आणि माझं सोड झालंय काहीतरी ह्याचं काहीतरी भाऊ कुठं जुळवायला लागते मी काय जुळवून माझं घेणार ती नाही. जी बहीण आहे माहिती आहे बिर्याची हा. सुकन्या हा. त्यासोबत भाऊ तू चालू वर ए तेवढं विषय बाबा चांगल्या गेल्या गोपच्या एवढी लागा गपच्या घे की त्याला मला गपच्या आम्हाला नको त्या पोरी. हे चांगलं. ए, पण सेवा तुझ्या वर्गातले ना मा वर्गात नाही ती तुला काय प्रॉब्लेम आहे मायापेक्षा त्या दिवशी गोडगोड सांगत होता की तिच्याबद्दल उंचीला हा? उंचीला बरोबर आहे. गोड गोड सांगत नव्हतंस त्याबद्दल कधी सांगितलं त्या दिवशी आलती येताना की बाबा आशिंद चांगले अरे वर्गातले. बाबा. अरे ते नव हम्म. विषय तुला सांग का यो त्या बाळा, बिर्याला त्याला आवडते रे ती, याला आवडते काहीतरी विषय आहे बाबा तुझा मला जर आवडत असते नाही तिला ह्याच्यासारखा गुडघ्यापासून लुलू केलं नसतं उशीर नेली असती साईडला तुला न्याला उचलाय पाहिजे ना ती अरे उचलून ना त्याला उचलाय पाहिजे का नको सांग त्याच्या अरे बाबा बारक्या भाऊजी आबरू काढायला लागलाय हा? तिच्या लाईन ती बिर्या पण काय म्हणते माहितीये काय तो म्हणायला लागलाय की माझ्या बहिणी तू लाईन मारतोशी अरे तिला म्हणा पहिल्यांदा केसा देवा काढता जा म्हणा मरदा मी मारू होय तुला तिच्या लाईन आवडते का तुला नाही? आवडते तेवढं सांग तू आबरू काढून पुरी आमच्या पुढे आबरू काढणार नाही हो. आपल्याकडे म्हणणार केसाली वाकाड आणि तिकडे जाऊन बघ मला जर आवडत असते का नाही उशीर दिला मी प्रपोज टाकला असता मी आता तुमच्या वाणी भावा, असं नाही रे शे तुमच्या किरकोळ नाही रे डायरेक्ट लग्न बिग्न करणार ही फळा डोसक्याची केस आहे मी तिच्यावर मग आम्हाला माहिती आहे काय अरे असते. तिला पहिल्यांदा तो रेटा कसला हाय हा? आणि मी कसा पुरीचे आबरू काढू नकोस किंवा आबरू काढतो काय सुरुवातीला आणि नंतर गोड गोड बोलतो काय? पुरींवर ए, आम्हाला माहिती आहे तुझा विषय काय काय या असतो पोरगीवर. मग तुझ्या आयटमवर मी ना गोड बोलूनच तू मग आमरू कुठं काढून तू सांगितलं. कुठं अरे ती मला नादाला लागू नको. वर्गातल्या मुलगीवर तरी मागे लागणार नाही अरे पण तिच्या कशाला मागं लागू तिचा माझा संबंध काय असं त्या नाही बिर्यावर सारखा मी भांडणं करतोय तिला मी दिदे त्यामुळे बिरुसोबत भांडण काढते बाळा आता विषय तुला समजला का ए दीदी भांडी घास की तू
तू ग बस ग, मला कंटाळा आलाय आधी सकाळपासून लई. मम्मीला बोलू का? जा बोलव जा, मम्मी काय करते ते करते. जा जा. मम्मी काय झालं दीदी भांडी घासत नाही काय? चल तिला बघू काय झालंय भांडी घासायला. ए साक्षी काय झालं ग भांडी घासायला? भांडी घासायचं लहान मुलीला का मारायला लागलेस? मी आधीच एकतर काळी आहे आणि तू मला उन्हात उभं केलंयस. माझ्यासोबत कोण करणार आहे लग्न जर का मी आणखीच काळी झाले तर? भांडी का पडतेस? भांडी नीट घास नाही तर भांड्यासकट तुला पण बाहेर काढेल. होय तुम्हाला तर मी नकोच झाले ना, तुम्ही काढणारच बाहेर. मी जाते, मला कामच नाही करायचं. बस तुझी तू लेख आणि तू भांडी घासत. साक्षी भांडी घासे. काय बाई या पोरगीचा कंटाळा आलाय, कधी इथं लगीन करीन असं झालंय मला. त्याच्या वहीच घर आहे. अरे हेच असेल का नक्की? हेच आहे. थांब जरा, घडलो काय पाहिजे बाळाने तुम्हाला? साक्षी कुठं आहे हो काकी? साक्षी कशाला? ते आमचं काम होतं जरा. कुठं आहे सांगा की? साक्षी कशाला पाहिजे तुम्हाला? काम होतं आमचं जरा. ती शेतात गेल्या. तर तुम्ही कोण? तुम्हाला ओळखलेलं नाही मी. आम्ही माहित नाही, लहानपणी यायचं तुमच्या इथे खेळायला. साक्षी सोबत खेळत नव्हता होय तेजा आमचा? हां हां आता आठवलं का? हां आठवलं. कुठे गेल्या सांगा की? ती शेतात गेल्या. शेत कुठं आहे तुमचं? इकडे खाली. हे सुम्या चल जा. सुम्या थँक्यू म्हणजा की. काकी थँक्यू बरं का म्हणा बरे येतो. हां या. सुरजा काय पण म्हण, काकी माणूस शांत. तुझी पोरगी कशी आहे काय माहिती? तेजाला माहिती आहे पोरगी कशी आहे ती. तेजा लहानपणापासून आहे ते सोबत. कसे आहे? लय चिडचिड आहे. ते नव्ह तेजा भावा, तिला लय चिडचिड आहे, डोक्याला ताप आहे ती तू पोरगी. बघा नाही तर हाणल. बघा नाही तर हाणल. लागलाय तर मी असलो सुम्या घे आपला, काय टेन्शन घ्यायला? काय होईल ते चल ये. मुंबईला काय वय घर आहे? अरे घर तर बंद आहे की खरं. हे बघ कुलू बांध लावलाय. भाऊ गेले असेल ते शेतात. ये बघूया. आणि काकीने पण शेतात आपल्याला सांगितलेलं की साक्षी हे साक्षी हे साक्षी मोठ्यानं अरे हो, मोठ्यानं अरे मालकी. पडेल की पडला म्हणजे दिसाय नाही. मार. अरे की तुझी साक्षी बसल्या नव्हती तर बोलू की तिला मार की हक्का आहे तेजा. तेजा मी नाही तेजा मार. तेजा मार की मार. ते तू मार. साक्षी अरे बाबा हळू. इकडे जाऊया इथं काय? चल. लागले वाटतं. सुरजे साक्षी तेजा. अशा उड्या मारत जाऊ ना घरी. अरे तुझी जाग मार. साक्षी इथे का नाही मारता? अगं इकडे इकडे जा. पहिलं घर प्रेम आहे तुझं अरे बारक्या हेचं बहिणीचं. प्रेम अर्धा लपून. पाऊस आलाय, लवकर घे लवकर अरे घे. म्हणलं ये एक तर लवकर. पाऊस आलाय. हाक मार की हाक मार. ए साक्षी अरे जीव द्यायला लागले काय? वहिनी ताई कुठं? ते हाक मार. मला कंटाळाच आलाय आयुष्याचा. सगळ्यांना मी नको झाली. मी आता जीवच देते. अरे काय पडायला लागले का? उधर उधर उधर. हो, थांबा थांबा. काय खळी बिळी झालेत का काय ग? मारा निघालेत म्हणजे? तुम्ही कोण? तुमचा काय संबंध? हे तेजा सांग कोण आहे आपण ती? विसरलेस काय आम्हाला? नाही ओळखलं. कोण तुम्ही? अहो येऊ तेजा आणि येऊ मी सूरज. माहित नाही तुम्हाला? अगं साक्षी तुला आम्ही ओळखाय नाही वे. लहानपणी खेळायचं वाटत का? 2 मिनिटं हे त्याच्या इकडे. तू काय कोण सरात एकदा मार खाल्लेलाच माहिती आहे काय? हां हां आठवलं आठवलं. तुझ्यासोबत एक मैत्रीण होती माहिती आहे तुला? हां हा ते नव्हतं जीव कधी द्यायला लागलेलीस. ते तुला माहित नाहीत का माझ्या घरातली कशी आहेत? ते न वैतागलोय मी तर लई. नशीब आमच्या सुम्यानं तुला वाचवला. तुला वाचवलं त्याच्या बदल्यात आमची एक मदत करायला लागते तुला. कसली मदत पाहिजे तुम्हाला? आणि का आलायचं तुम्ही माझ्याकडं? ते नव्ह तुझ्यासोबत ती पोरगी होती माहिती आहे काय? कोणती? अरण्य काय? तिचं नाव अरण्य होतं काय? हो तिचं नाव अरण्य होतं. ती नव्हती तुझ्यासोबत असायची तीच नव्ह? हो. कुठं असते ती? ती त्यावेळेस गेलेली मुंबईला. आता आल्या तुमच्याच गावात आहे. तुला दिसली नाही काय? तुझ्या आईला हसतेच काय त्याला? अरे सिरियस वाटे. मॅटर चालू आहे. खाली बस खाली बस. तुला मग जरा तरी माहित असेल कुठं आहे ती? मला काहीच माहित नाही. मी कशी काय सांगू तुम्हाला? हा माझ्याकडे एक गोष्ट. तुम्ही अमरचीला आता मी काय केलं? एड झाला आवडायचं. मला काय एवढं माहित नाही तिच्याबद्दल, पण तू मला लहानपणी जी चिठ्ठी दिलेलीस ती माझ्याकडे अजून आहे. ती मी तुला देऊ शकते. त्याच्या पलीकडे मी काहीच करू शकत नाही.
तुला लहानपणी चिठ्ठी दिलेली तुझ्याकडे अजून आहे वे? त्याच्या भावा मी चिठ्ठी लिहिली त्याच्यासाठी. ते नव्हती ती चिठ्ठी देशील आम्हाला ना? खरंच दे की, खूप गरज आहे ग. ती माझ्या घरात कपाटात आहे, ती मी तुम्हाला शोधून देते. तोपर्यंत तुम्ही आमच्या दारात थांबा. चला घराकडे, देते मी तुम्हाला चिठ्ठी. तिथं हसतो जाऊन. तुझ्या मुलं काय हसतेच कसं काय माहिती का? तू काय तुझ्याकडे बघून होती चिठ्ठी नाही भेटली काय करणार आहेस तू? मैत्रीण नाही नव्हता तरी क्लोजअपमध्ये होतं. तू का बस तसलं जाऊ चिठ्ठी भेटायला पाहिजे. आता हे कुठे निघतो? हेच की मागाशी हेच गाव. आजपर्यंत आपल्याला कोण मारलं नाही, हात पण लावायची हिंमत नाही. तसं नसते बाबा, पोरींचा मॅटर म्हणजे बघू चल कोण येतं बघू. चल आले असे कुठं आहे? ते नव्हे, इकडे कशाला घेऊन आलायस मला तू? आज आपण तिला भेटणार आहे माहित आहे का? अरे तू हे करते नाही, सगळं चुकीचं करायला लागलेस. काय मी चुकीचं? आता सांगतो काय. हे कशाला इकडे आले आणि आवाज कोणाचा खाली आला बघ. अरे मेरे को इधर क्यों लेके आई? मेरे से वीरू को मिलना था इसलिए. अरे वीरू को यहाँ के बहुत लोग बुरे यार, मेरे को पहले भी बहुत मारे थे कि मैं क्या करूँ इधर लेकर. कुछ नहीं होता रे, चल. मैं पिछली बार आया तो बहुत मारे थे मेरे को. नहीं क्या होता तो चल मेरे साथ. काय चुकीचं? कशाला नादाला लागलायस तिच्या? काय तिचं आपलं खरं प्रेम आहे आपलं. अरे पोरींच्या नादाला लागू नकोस. पोरींचा मॅटर माहित असतो ना तुला कसं असतो ते. अरे घाली हे कशी नाही लागली तिकडं आणि तिकडं का चालली ही? तिच्या आईला ही पण इकडंच बो मला. म्हणजे बेरो भाई भेटते वाटतं मुलीला. थांब आता सूर्याला सांगतो जाऊन. आई घालून असलं करता येईल. भावाला सांगतो की जाऊन आपल्या. अरे हम लोगों को इधर आते हुए किसी ने नहीं देखा क्या? कोण बघणार आहे रे? आणि बघितलं तर काय करणार आहे? काय कुठं आणलंय त्याला कार्टूनला? बघेल तेव्हा मागेल तेव्हा मार खाते. भेटायचे व्यक्ती सगळे आहे बहिणी. चल बघू नको ना दिन चापटा. चल काय मुंबईमध्ये भांडणं होत नाहीत काय? भांडणं बघत नाही होता आहे. मग एवढा कशाला बाईवानी भ्यायला लागलाय? मी बाई नाही होता. आल्यावर बघू कोण काय करते. चल बसू बसू. ऐ तू जाऊन बस तिकडं. जाऊ तू जा तिकडं. रागायला तर आलं नाही ना? हां काय तिला घेऊन जाऊ नको. तू त्या तिकडं चल. तू ये की बस. नाही बापरे एवढा नको. बस ना बस की आता बस. अरे ऐकत जागी एकतर सांगितलेलं. तुझ्यामुळे सगळं भांडणं गिणणं बंद केलं आणि चांगलं वागायला लागलो का नाही. बस की मग खाली ऐकत जा जरा. कुठे घेऊन आलायस तू? कोणीतरी बघितलं तर? कोण काय बघते? रानात माणसं काय करणार ते. बस येते म्हणून. छान आहेस. बस की बाई. बसते का आता? भाऊ येणार आहे का नाही? कवापासून गेले? काय नाही गेले? कवापासून गेले बघ किती. सुम्या एक गायब झाले कुठं. सुम्याचं काय चिठ्ठी आहे? इत्या का नाही त्याच्या बघ. काय वहिनी आले आले आले. ठीक आहे, ह्याच्या चिठ्ठी मी जपून ठेवल्या. हाय का तरी? हाय, मी वाचून पण बघितले नाही. तू बघ. एवढ्या मोठे वाचून बघितलं का नाही? नाही. वाचला. मी जाऊ का आता घरात? जावा जावा. त्याच्या भावा लहानपणापासून लिहिलेलं आहे. बघूया तरी काय काय लिहिलंय. जरा थांब. नंतर बोल. ते नव तो विषय काय झालाय माहितीये का बाळा? तो बिर्या त्याचा तो मजनू मित्र तो मुंबईत आलेला आपण म्हटलं माहितीये काय? ती मैरी सुकन्या दोघं चौघ का नाही होय त्यांच्या रानात त्यांनी गेलीच नव्हतं. त्यांच्या रानात भेटायला आले तो. मग आपला काय समज इथे चिठ्ठीला काय भेटले कोणाला आवडत असेल. वस्तीच्या काय मी की नाही तिकडं वर्ण मर्दाना बघितलोय. ते तिच्यावर बसलेलो मी आणि तेव्हा असं बघितलो काय. आणि ही दोघं काय काय बोलत मर्दाना गेलेच. ते ना कोण कोण आहे ते नेमकी? कोण कोण आहे म्हणजे? ती बिर्या आहे, ती मैरी आहे, तो परत मजनू आहे. मजनू कोणती? हा त्यो. आणि ती बारकी ती बहीण ती बिर्याची सुकन्या ती पण आहे. तिथे जाऊन बघून येऊ की आपण. अरे त्या मजनूमुळे तुझं सक्सेस झालेलं नाही. त्याला फोडूया की आपण. मुंबईवर आलेला आहे का त्याच्यात राहिला. चल
त्याला फोडूया की ते माझी काठी दिसल्यात का तरी आंधळे दिसल्यात का तरी ए मी त्याच्यावर बसलो कोणी तेव्हा मी असं बघितलो त्याच नाही तिला इकडं 2 जण आलेत आणि तिकडं 2 जण आलेत मला काय मान मग कसं कोण आलती मरते बघ ते आता दांडका बिंडका घेऊ का इथलं नको 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 सुम्या मरा बिरल नको होय एवढं प्रेम असून लोकांपासून का लपवते भीती वाटते कशाच्या भीती प्रेम करायला भीती असते होय ते तुम्हाला कसं समजणार कसं काय समजणार म्हणजे आता प्रेम करते म्हणल्यावर सगळ्यांना सांगावं लागणारच नाही नंतर समजते आपण स्वतःहून सांगायचं असतं कोणाला सांगणार आई बापाला मग अगं आई बापाला नाही म्हणत तुझ्या कुठल्या मैत्रिणीला माहीत नाही मित्राला माहीत नाही नेहाला माहिती सांगितलंस आंब्या झाडापाशी अरे एवढ्या मांड नसलं मेरलंयस अरे बघ तर तू ए हवे थांब खाली खाली होय खरं तर प्रेम आहे ना तुझं माझं लग्न करणारच का नाही घरात येतो का हा घरी ये सांगायला मी घरी तुमच्या मग मी वॉन्टेड आहे तुमची मम्मी दिलं काय मला विचारायचं सारखं तिकडं काय बघायला लागल्यास इकडं आहे मी इकडे तिकडं काय बघायला लागलं कोणतरी आहे तिथं कुठं कोण आहे ए कोण काय नाही तुझं वगैरे तुझ्या डोक्यात ती बघून विचार तरी जा खरंच अभि त्या बाई तू खाली जात अरे खाली बसून जाते रे तू खाली बस हवा ये हे थांब काय त्यांचं कडे नको थांब कसं गो काय थांब जाऊया चल उगाच काहीतरी होईल चल कशाला काय चल लागलं चल मी आहे चल की नको भीती वाटते मला चल लवकर मी आहे की नको चल बघू तर ते कोण आहे पहिला बघून काय करणार आहेस बघून काय करणार म्हणजे आल्यास लवकर एवढे लवकर आणि चाललेस पण एवढे लवकर काय छान आहे चल बाबा ए थांबे बाई ये अरे बघून बघू येऊ, चल तू जाणार आहेस काय होय चल की या लागली ती चल लवकर काय बाई हे चल तुझ्यामुळे ना माझं नाव खराब व्हायला चल अरे बघ ना ते कुठे चाललं ते पळायला लागले चल अरे वो भाग कर जा रहे अरे, चल हम लोगों को छोड़कर भाग कर जा रहे चल अरे किधर जा रहे हो रुको ना ए थांब की दादा कुठे चाललायस तू छोड़कर तुला राग सांगितलं का नाही मी अरे पळायला लागले बघ हो पळायला लागले पाच लावलेच तिच्या पळायला ए खायला कुठे ये? मला पळायला की त्याला मारायला गेला पहिला फळायचा बिरू ह्याला मारायचा रे ह्याला बिरूला पण मारा तेव्हा मध्ये पडल्या त्याच्या भाऊ त्याला पण अरे मारू याला मारण्यासाठी नाही आलेलो त्याला मारू काय सांग फक्त तुला सांगतोय ना मारण्यासाठी नाही आलेलो मला बाबा फक्त एवढं सांग तुझं त्याने भाऊ प्रेम आहे का नाही हा प्रेम आहे अरे प्रेम येड जाऊ आहेस काय सुम्या जरा अरे प्रेम म्हणाले आपलं काय जाते आपला काय संबंध आहे आता हा तुझं तिच्यावर प्रेम आहे का नाही हा खरं हा मग तिला जाऊन आता सांगायचं की सूरजला पण कोणतरी भेटले लहानपणीच काय जाऊन सांगणार सूरजला बी कोणतं भेटले लहानपणाचं आणि तिला जाऊन हे पण सांग की मला अरण्य आवडती आणि तिला आम्ही उडकूनच राहणार आहे कळलं का मांडून नको काय म्हणणार तुम्हें अरण्या पसंद है उसको जाकर बोलना है हे फक्त तिला सांगायचंय समजलं का झालं का हो, चल. अरे बाबा ऐकून घे तुझं भांडण यासोबत आहे ना ते बाहेर नंतर ना कधी तर हे आता माझ्यासोबत आलंय आणि मी याला घेऊन जाणार काय मग तुझा काय संबंध बाळामध्ये यायचा संबंध काय म्हणजे याला माहिती कशाला घेतलं आम्ही चाललेलो ना मग जावा की आम्ही 5 मिनिटाचं काम आहे जर थांब. ए ऐकून घे हा. तू म्हणताना अरण्या भेटणार नेहा भेटणार एक सांगू काय बाळा हा. तुला नेहा पण भेटणार नाही आणि ती कोण अरण्या शोधतोय ना ती पण भेटणार नाही समजलं ते जाऊ दे वहिनी का म्हणा आता काय लगेच. सुरजा ती आई घाली अरण्या पण भेटणार नाही तुला लिहून घे माझ्याकडून काय तू शिव्या कोणाला दिलीस तू बाळा शिव्या काय दिलीस सांग अरण्याला ए शिव दिले म्हणजे काय संबंध तुझा संबंध माझा काय पण संबंध असू दे काय काय सांग मला अरे माझा काय पण संबंध तुझा संबंध काय असू दे, सांग. मी काय करू हा? तुझ्या आणि त्या मैरीच्या मध्ये आम्ही आलतो आलतो म्हणजे हा? येऊन बघ अरे मागा जर ना फिरायला लागलास आम्ही काय बोलले अरे नाही मग शब्दानं तू त्याला कशाला घेतलं मध्ये तेजन माझं तिकडे काय पण असू दे तुझा आणि माझा अरे बाबा संबंध ती काय मयुरी सोबत आलता माहिती ना हा? तो मयुरी सोबत आलता माहिती ना तुला येऊ दे की हा, बाळा मग? तुझा आणि माझा संबंध काय काय संबंध नाही मग तिला कशा शिव्या द्यायलायस तू हे सुम्या ए सुरजा ऐकून घे तू जरी 33 कोटी देवाला जरी नारळ फोडला ना तरी तुला नेहा पण भेटणार नाही आणि ती कोण अरण्या ती आई पण नाही भेटणार काय म्हणायला लागला हे? तेच म्हणालो याचा काय संबंध आहे बेंचोत ए त्याचा काय संबंध आहे वहिनी? तुला मार तू
बहुत मारा उसको दादा काय झालं अगं बघ की काय झालं ते